ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त आजच्या 24 नोव्हेंबरच्या भागात प्रेक्षकांनो एक एक करत मालिका आता वेगळ्या वळणावरती आले हे तर आपल्याला कळलंय. पण आता एक खूप मोठी भांडेफोड त्या बबलीच्या फोटोबद्दल मधुभाऊंनी डोळे मिचकावत केलेली आहे. हो, बरोबर आहे. मधुभाऊंनी डोळे मिचकावत ही आता सायली नाही तर आता बबली आहे हे सत्य कशा पद्धतीने सांगितलंय. बरं, इतकंच नाही तर या सगळ्यासोबत आता महिपतचा काय संबंध आहे, एक न अनेक सत्य अशी समोर आलेली आहेत प्रेक्षकांनो. आणि त्यातच आता प्रतिमाने मोठं सत्य सांगितलंय. आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. इकडे प्रतिमा आणि आता सायली या दोघी जणी आलेल्या आहेत मंदिरात आल्यावरती सायली आता सांगत आहे, खरंच प्रतिमा आत्या थँक्यू, तुम्ही माझ्याबद्दल इतका विचार करताय. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी खरं तर माझ्या आई वडिलांचा विचार करणं सोडून दिलेलं आहे. म्हणजे मुळातच मी आता ठरवलेलं आहे की या सगळ्यामध्ये इतका फार काही विचार करायचा नाहीये. आणि कसं आहे, काही झालं तरी सुद्धा माझ्या आई वडिलांचा शोध मला घ्यायचाच नव्हता. मला उलट ज्या वेळेला समजलं होतं ना की अर्जुन सर माझ्या आई वडिलांचा शोध घेत आहेत, मी त्यांच्यावरती खरं तर चिडले होते. आणि मी त्यांना म्हटलं पण होतं की तुम्ही माझ्या आई वडिलांचा शोध घेऊ नका. पण नंतर ज्या वेळेला मला समजलं की मधुभाऊंनीच त्यांना सांगितलंय की माझे आई वडील जिवंत आहेत आणि त्यामुळे मी मग काही बोलले नाही. पण त्यानंतर जेव्हा लोखंडे फॅमिली आली ना, मी खरं तर आनंदले आणि मी विचार केला की माझे आई वडील परत आलेले आहेत, म्हणून मी त्यांचा स्वीकार खरं तर केला. पण ती माझी खूप मोठी चूक होती. त्यांनी माझ्या फॅमिलीला किती त्रास दिलाय हे मी काही विसरू शकणार नाहीये. खरं तर या सगळ्यामध्ये ना ते आले तेव्हाच मी विचारपूस करायला पाहिजे होती. असं म्हणत इकडे आता सायली आणि प्रतिमा यांच्या गप्पा टप्पा चालू आहेत प्रेक्षकांनो. त्याच वेळेला इकडे आता दोघी जणी बोलत असताना महिपतची पूजा चालू आहे. आणि इकडे आता लाईन काही संपतच नाहीये. त्यावेळेला महिपतला आता इकडे गुरुजी सांगायला लागतात की मी पूजेसाठी तुम्हाला 3 हार आणायला सांगितले होते, कुठे आहेत ते हार. यावरती महिपत आता इकडे साक्षीकडे बघतो आणि ते हार कुठे आहेत. साक्षी म्हणते, अण्णा अहो ते हार ना ते मी गाडीत ठेवलेत. आता इकडे अण्णा चिडतात आणि ते सांगायला लागतात, ते हार कशासाठी तिकडे ठेवलेले आहेत, इकडे आणायला नकोत का ते हार. यावरती साक्षी सांगायला लागते की नाही अण्णा, मी जाते, मी ते हार घेऊन येते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच अस्वस्थ झालेला असतो तो म्हणजे आता सचिन. आणि तो सांगतो, नाही नाही, मी पण येतो तुझ्यासोबत, मी सुद्धा ते हार घ्यायला येतो. असं म्हणत तो आता तिच्यासोबत हार घ्यायला निघून चाललेला आहे. आणि त्याच वेळेला त्याच रस्त्याने किंवा त्याच पायऱ्यांवरती प्रतिमा आणि सायली या दोघी जणी यायला निघालेल्या आहेत. हे दोघ जण हार आणण्यासाठी जेव्हा जातात त्यावेळेला आता इकडे साक्षी आपलं तोंड लपवण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न करत आहे. आणि तोंड लपवून ती एका साईडला बघतीये, जेणेकरून सायलीने तिला पाहायला नको किंवा कुणीच तिला पाहायला नको आहे म्हणून. पण त्याच वेळेला सचिनने तोंडाला लावलेला मास्क आणि तो सुद्धा लपत छपत चालणे हे काही तिच्या नजरेतून सुटत नाहीये. सचिन सुद्धा इकडे तिकडे पाहतोय. आणि ज्या वेळेला साक्षी आता आपलं तोंड लपवून तिकडून चाललेली आहे आणि त्याच वेळेला तिकडे प्रतिमाला ती धडक देते. जेव्हा प्रतिमाला धडक देते, प्रतिमा आणि सायली आता थोड्याफार खाली हे होतात. प्रतिमाच्या हाताला धक्का लागलो, तिच्या हातामधून जे ताट असतं ते खाली पडतं. आणि सायली आता सांगायला लागते, प्रतिमा त्या तुम्ही ठीक आहात ना. आणि तोपर्यंत तिकडून आता साक्षी विचार करते, अरे बापरे, ह्या कोण आहेत. म्हणून आता साक्षी विचार करते की ही जर का सायली आहे तर मला इकडे यायलाच नको आहे पुन्हा. असं म्हणत साक्षी आता सचिनला घेऊन तिकडून निघालेली आहे. तोपर्यंत या दोघी जणी वरती चढतायत. आणि त्याच वेळेला सायलीला साधारणपणे आपण कोणाला तरी पाहिलं का असा विचार येतोय. इकडे अर्जुन गुलाबच्या इथून बाहेर आलाय आणि त्याला आता लक्षात आलेले आहे की ज्या गुलाब सांगतीये की तिच्या हातावरती भाजल्याची खूण आहे, पण तशी सायलीच्या हातावरती कोणतेच भाजल्याची खूण नाहीये. काय नक्की सत्य असेल, या फोटोचं काय सत्य असेल, हा फोटो कसा काय 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 त्याला कळत नाही. पण त्याच वेळेला नियतीने आता अर्जुनच्या मनामध्ये एक खूप मोठ्या गोष्टीचा हे केलेला आहे. अर्जुनच्या मनामध्ये आता एक गोष्ट बरोबर टाकले की या सगळ्याचा जर कुणी मला उलगडा करू शकतं तर ते वन अँड ओनली मधुभाऊच डोळे मिचकावून किंवा डोळ्यांच्या हालचालीवरून मला सांगू शकतील की नक्की काय सत्य आहे किंवा काय असत्य आहे ते. असा विचार करत तो आता पुढचा मागचा कोणताही विचार करत नाही, डायरेक्ट प्रेक्षकांनो तो मधुभाऊंच्या इकडे गेलाय. इकडे तोपर्यंत गुरुजी आता महिपतला काहीतरी सांगतायत. आणि त्याच वेळेला इकडे आता महिपतला इकडे साधारणपणे ओझरत पाहते आहे ती म्हणजे प्रतिमा महिपतकडे पाहती आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे सायलीला मनामध्ये म्हणजे ती प्रतिमा सोबत बोलती आहे प्रेक्षकांनो, पण सायलीच्या मनामध्ये एकच लागून राहिलेला आहे चिंता
की काय झालं असेल तिकडे, अर्जुन सरांना काय समजलं असेल, हा एकच विचार आता इकडे तिच्या डोक्यामध्ये चालू आहे. बरं, हे सगळं चालू असताना प्रतिमा पायऱ्या चढत चढत पुढे येते आहे. तोपर्यंत तिला आता साधारण ओझरता महिपत दिसलेला आहे. एक ना अनेक गोष्टी समोर आता उलगडत चालल्यात आणि त्याच वेळेला तिला आता भूतकाळ आठवलाय. ज्या वेळेला तिला भूतकाळ आठवलाय तेव्हा आता ती विचार करते, कोण आहे हा माणूस? या माणसाला आधी सुद्धा मी पाहिलंय. आणि त्यानंतर ती मागे वळून सायलीकडे पाहायला जाते, पण सायलीला कुणीतरी ओळखीची बाई तिकडे दिसलेली असते आणि ती ओळखीची बाई दिसल्या कारणाने सायलीने तिकडून आता निघून गेलेली आहे आणि सायली त्या बाईसोबत बोलत आहे. म्हणून प्रतिमा ज्या वेळेला सायलीकडे पाहते त्यावेळेला सायली काही प्रतिमाला दिसत नाहीये आणि त्यामुळे प्रतिमा खूपच हायपर होते. सायली सायली असं म्हणत असताना ती विचार करते, नाही, हा कोण आहे माणूस, याला मला गाठलंच पाहिजे. आणि ती पुढे पुढे जाते. फायनली प्रेक्षकांनो, मधुभाऊंच्या इथे आलेला आहे तो म्हणजे आता लगेचच अर्जुन ज्या वेळेला मधुभाऊंच्या इथे आलाय आणि त्यावेळेला अर्जुनला आता मधुभाऊ दिसलेले आहेत. मधुभाऊंना तो म्हणतो, मला माहिती की मधुभाऊ तुम्ही आजारी आहात ही माहिती असून सुद्धा आता मी तुम्हाला खरं तर त्रास देण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता ही गोष्ट तितकी महत्वाची नसती ना तर कदाचित मी इथे आलो सुद्धा नसतो, पण ही गोष्ट महत्वाची आहे म्हणूनच मी तिकडे आलेलो आहे. असं म्हणत आता इकडे लगेचच अर्जुन त्यांच्याशी बोलायला लागतो आणि तो म्हणतो, मधुभाऊ तुम्ही मागच्या वेळेला ज्याप्रमाणे आता डोळ्यांची उघड झाप करत मला जे काही सांगितलं तसंच आत्ता सुद्धा तुमच्या या मदतीची मला गरज आहे. आणि त्यावरती तो सांगतो की हा फोटो मी आता बऱ्याच या सगळ्यामध्ये पाहिला, पण या फोटोचं सत्य काही माझ्यासमोर येत नाहीये. म्हणजे तुम्ही जर का हा फोटो पाहून मला सांगितलं की नक्की हा फोटो सायलीचाच आहे ना मधुभाऊ, तुम्ही हा फोटो बघा, हीच लहानपणीची सायली आहे ना. अर्जुनच्या डोक्यात पहिल्यांदा ते झालेलं असतं, ना मार्क आहे ना काही आहे, म्हणजे काय संबंध आहे ह्याचा. म्हणून तो आता मधुभाऊंचा आसरा घ्यायला आलेला आहे आणि त्याच वेळेला मधुभाऊ काहीच डोळे मिचकवत नाहीयेत. मग अर्जुन सांगतो, मधुभाऊ अहो सांगा ना, मला काहीतरी हिंट द्या, मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय, हीच सायली आहे ना. त्यावरती मधुभाऊ परत काही रिॲक्शन देत नाहीयेत. मग मात्र प्रेक्षकांनो, अर्जुनला जरा धक्काच बसलेला आहे आणि तो म्हणतो, म्हणजे मधुभाऊ तुम्ही काहीच बोलत नाहीयेत, याचा अर्थ मी काय समजू की ही सायली नाही आहे का? मधुभाऊ बोला ना, ही सायली नाहीये. आणि त्यानंतर असं म्हटल्यावरती मधुभाऊंनी जे डोळे मिचकवलेत त्यानंतर आता इकडे अर्जुनची खात्री पटलेली आहे की ही सायली नाहीये. तो म्हणतो, मी पुन्हा एकदा कन्फर्म करतोय की तुम्ही मला पुन्हा एकदा सांगा की ही सायली नाही आहे का? यावरती आता इकडे मधुभाऊ पुन्हा एकदा डोळे मिचकवतात आणि नाही, ही सायली नाही असं म्हटल्यावरती अर्जुनला खूपच मोठा आनंद होतो की आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधतोय तो प्रश्नच इथे संपलेला आहे. कारण ही सायलीचा फोटोच नाहीये. जर हा सायलीचा फोटो नाहीये तर आता बरोबरच आहे ना, तिच्या जन्मखून नसणारच आहे. मधुभाऊंचे तो आभार मानतो आणि मधुभाऊंचे आभार मानून तो तिकडून निघत आहे. पण त्याच वेळेला त्याला आता चैतन्याचा कॉल आलेला आहे. चैतन्याचा कॉल आल्यावरती चैतन्य त्याला आता सांगतोय, अर्जुन मला एक खूप महत्वाची माहिती कळालेली आहे, म्हणजे तू लवकरात लवकर ये, इथे DNA रिपोर्ट आलेले आहेत. अर्जुनने DNA रिपोर्ट म्हटल्यावरती मग आता लगेचच तो म्हणतो, ठीक आहे, तू एक काम कर ना, मी मधुभाऊंच्या हॉस्पिटलच्या इथे आहे आणि त्या हॉस्पिटलच्या इकडे तू आलास तर बरं होईल. त्यावेळेला तो सांगतो की तू हॉस्पिटलच्या बाहेर ये. आणि त्यानंतर मग आता लगेचच अश्विन तिकडे चैतन्य सांगायला लागतो, हो ठीक आहे, मी तिकडे येतो. असं म्हणत प्रेक्षकांनो, चैतन्य त्या हॉस्पिटलच्या इथे यायला निघालेला आहे. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, बघू DNA रिपोर्ट. परत एकदा DNA रिपोर्ट पाहिल्यावरती मात्र आता DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता निगेटिव्ह आल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन, मग मागच्या वेळेला रिपोर्ट कसे काय पॉझिटिव्ह आले? चैतन्य सांगायला लागतो, मला तर काही कळतच नाहीये. अर्जुन म्हणतो, म्हणजे कुणीतरी आपण ज्या लॅबमध्ये जे काही केले ती तर लॅब आपली विश्वासार्ह लॅब आहे. आपल्याला माहितीये की या लॅबमध्ये कोणत्याही प्रकारे फ्रॉड काही होत नाहीये. मग हे सगळं केलंय कुणी? मला तर एक वेगळी शंका येते चैतन्य, म्हणजे कुणीतरी आपल्याला मिसगाईड करण्यासाठी हा सगळा प्रकार करतंय का? कुणीतरी या सगळ्यामध्ये आपल्यासोबत हा सगळा प्रकार मुद्दाम करतंय की सायली ही बबली आहे दाखवण्यासाठी? काहीतरी गडबड आहे, या सत्याचा आपल्याला शोध घ्यायलाच पाहिजे. कुणीतरी आहे असं म्हणत तो आता पुन्हा एकदा आलेला आहे गुलाबकडे आणि तो म्हणतो, जे तुम्ही चोऱ्या माऱ्यांच्या बद्दल सांगितलं ते याच मुलीबद्दल सांगितलं? त्यावरती गुलाब म्हणते, अहो आपण कधीपासून तर या मुलीबद्दलच बोलतोय ना,
काय झालं, तुमची बायको तर साधीसुधी दिसती आहे, पण तुमची बायको भारीच डॅम्बिस निघालेली दिसते. म्हणजे तुम्ही सारखी सारखी चौकशी करताय, तुम्हीच नाही तर अनेक लोक इकडे मला आता त्रास द्यायला येतात. म्हणजे मी सत्य सांगितलंय ना. यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्जुन, अहो काय बोलताय, कोण येतं तुम्हाला भेटायला, मला तरी सांगा. यावरती ती म्हणते, हा एक माणूस आला होता. यावरती अर्जुन सांगायला लागतो, मग हे तुम्ही का नाही मला सांगितलं. यावरती ती म्हणते, सांगायचं होतं का, आता मला कसं कळणार काय सांगायचं आणि काय नाही ते. हो, एक माणूस आला होता. अर्जुन म्हणतो, कोण होता तो माणूस. यावरती ती सांगते, महिपत शिकरे. महिपत शिकरे म्हटल्यावरती अर्जुनला प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे आणि तो आता विचार करतोय काहीतरी गडबड आहे. महिपत शिकरे असं म्हणत अर्जुन आता खूपच हादरलाय. काहीतरी कनेक्शन महिपतचं या सगळ्यामध्ये आहे आणि त्यामुळे आता इकडे अर्जुनला जरा विचारच करायला वेळ मिळत नाहीये, काहीतरी गडबड आहे. तोपर्यंत इकडे आता प्रतिमा पुढे पुढे यायला निघालेली आहे आणि त्याच वेळेला तिला आता तोच माणूस आहे हे समजलंय. इकडे सायली अर्जुनला फोन लावतीये, अहो काय करताय तुम्ही, मी कधीपासून तुम्हाला आता इकडे फोन करण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही काही मला आता फोनच उचलत नाहीयेत. मी प्रतिमा आत्यांच्या सोबत बोलतीये, पण तरी सुद्धा माझं लक्ष फक्त आणि फक्त तुमच्याचकडे फोनकडे आहे. तुम्ही का नाही फोन केलात. अर्जुन म्हणतो, एक मिनिट ऐक, किती बडबडशील, मी काय बोलतोय ते तुला कळतंय का. मला आता खूप महत्वाचं जे काही समजलंय ते आता मी तुला सांगतोय. यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते, काय समजलंय तुम्हाला. अर्जुन काही बोलणार तोपर्यंत इकडे प्रतिमा प्रेक्षकांनो आलेली आहे महिपतच्या इथे. ज्या वेळेला प्रतिमा महिपतच्या इथे तू 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 असं ती म्हणते, त्यावरती तो तिला सांगतोय, तू 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 काय असं म्हटल्यावरती ती म्हणते तू. यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, तू काय. आणि त्यानंतर तो मुद्दामच आता हातामध्ये असलेला जो काही त्याच्या हातामध्ये पूजेसाठी एक धुपारती असते, ती आता धुपारती आता इकडे तिच्या तोंडावरती धरतो. त्याला माहिती आहे की ही आता धुपारती धरल्यावरती लगेचच ती आता घाबरेल. तसंच होतं आणि त्यानंतर ती ओरडते जोरात आणि त्याच वेळेला सायलीला तो आवाज ऐकू जातो. सायली प्रेक्षकांनो फोनवरती बोलत आहे, पण तिला तो आवाज ऐकून गेल्यावरती प्रतिमा आत्या असं म्हणत ती धावत पळत येते. पाणी द्या असं पाणी घेते. पाणी घेऊन प्रतिमाचा पाजण्याचा प्रयत्न करते, तोंडावरती मारते. महिपतला समोर बघते, मग तिला शंका येते, महिपत काय केलंस तू. महिपत म्हणतो, मी काय करणार आहे, अहो मी तर माझ्या गेलेल्या मुलीसाठी इकडे धुपारती ओवाळतोय आणि त्याच वेळेला ह्या इकडे बेशुद्ध पडल्या, मी काय करणार. सायली सांगायला लागते, तूच काहीतरी केलंय. महिपत म्हणायला लागतो, हे बघ तू माझ्यावरती काही घेण्यापेक्षा शंका, एक गोष्ट हे कर, तू पहिले त्यांना हे कर, म्हणजे त्यांच्यासाठी आता इकडे उपाय कर, तिला बरं करायचा उपाय कर, माझ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली लगेचच प्रतिमात्या उठा असं म्हणत प्रतिमाला उठवण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न करते, पण आता प्रतिमा काही उठत नाही. सायली कशी बशी प्रतिमाला घेऊन प्रेक्षकांनो घरी आलेली आहे. अजूनही सायली आता मात्र म्हणजे प्रतिमा अजूनही शुद्धीवरती आलेली नाहीये आणि सायलीला खूपच चिंता वाटती आहे. इकडे तोपर्यंत सायली घरी येते आणि तिकडून आता निघून गेलेला आहे तो म्हणजे महिपत विचार करतोय की आत्ता इथून निघून जाण्यातच शहाणपण आहे, कारण आता जर का पुन्हा एकदा इकडे साक्षी आली तर खूप मोठी गडबड होऊ शकते असा तो विचार करतो. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे अस्मिता खूपच अस्वस्थ आहे. आणि अस्मिता आता इकडे सांगायला निघालेली आहे की मी आत्ताच्या आत्ता चाललेली आहे, ती म्हणजे सचिनला भेटायला दिल्लीला. मला कळतच नाहीये की सचिन आज येणार होता ना, मग तो का नाही आलाय. यावरती कल्पना चिडते आणि अस्मिता, तू एकटी कुठे जाऊ शकत नाहीयेस, मी आहे ना, मी बाबांना येऊ दे तुझे बाबा आले ना की मगच आपण जायचं आहे, म्हणजे तू त्यांना घेऊन जा. यावरती ती म्हणते, मी थांबू शकत नाहीये. यावरती आता इकडे कल्पना सांगते, हे बघ मी तुला एकटीला पाठवू शकत नाहीये. यावरती अस्मिता म्हणते, मम्मा तू मला नको हे करूस, मला जाऊ दे. यावरती ती सांगते, मग तुला जर का माझ्यासोबत यायचं असेल तर तू माझ्यासोबत चल, पण मी कुणासाठीही थांबणार नाही. असं म्हटल्यावरती ती सांगते, अगं अस्मिता असं काय करतेस तू. यावरती अस्मिता मात्र आपल्या मतावरती ठाम आहे, मी थांबले ना इथे तर माझा जीव जाईल. आणि असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते, काय बोलतेस तू, असं काहीतरी बसू नकोस आणि आता तू असं काहीतरी बोलू नकोस. आणि आता ती म्हटल्यावरती ती सांगते, नाही मम्मा मी तिकीट बुक केलंय, मी जाणार, मला आता काही झालं तरी मला सचिनला भेटायला जायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता इकडे ती लगेचच निघाले आणि त्यावरती आता इकडे विचार करायला लागलेली आहे कल्पना की काय हे सगळं, ही मुलगी किती हट्टी आहे, मला तर हिचं काही कळतच नाहीये. इकडे तोपर्यंत प्रतिमाला घेऊन आता सगळेजण घरी आलेले आहेत.
प्रतिमा त्या काय झालं, डॉक्टरांना बोलवलंय, डॉक्टर चेक करतात आणि डॉक्टर सांगायला लागतात कदाचित यांना कोणता तरी शॉक बसलेला आहे, म्हणजे काही अशी अनपेक्षित घटना घडले का की ज्याच्यामुळे यांना आता धक्का बसलाय. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागलेले आहे सायली की काही नाही, आम्ही मंदिरात गेलो होतो आणि ज्या वेळेला आम्ही मंदिरात गेलो होतो आणि त्याच वेळेला इकडे त्यांना धक्का बसला. यावरती आता डॉक्टर सांगायला लागतात हे बघा, याच्या पुढे त्यांना धक्का बसेल असं कोणताही प्रकार तुम्ही करू देऊ नका असं म्हटल्यावरती डॉक्टर औषध वगैरे देतात आणि तिकडून निघून जातात. त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय झालं होतं सायली, ज्या वेळेला तुम्ही मंदिरात गेलात तेव्हा सायली म्हणते खरं तर माझी चूक झाली, मला खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला हवा होता की मी तुमच्याशी 2 मिनिटं फोनवरती बोलण्यासाठी आले आणि ज्या वेळेला तुमच्याशी 2 मिनिटं फोनवरती बोलत होते ना त्याच वेळेला प्रतिमा त्या एकदम अशा ओरडल्या. ओरडून प्रतिमा त्या असं काहीतरी बोलल्या आणि मला काही कळलंच नाही. त्यावरती मग आता इकडे तर सांगायला लागतात रविराज तिकडे काही असं अनपेक्षित घडलं होतं का. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली तिथे महिपत शिकरे होता आणि त्यावरती सगळ्यांना शंका येते महिपत शिकरे आणि मग आता प्रतिमा महिपत शिकरेला ओळखते का. हे सगळं बोलणं चालू असताना अचानकपणे प्रतिमा प्रेक्षकांनो शुद्धीवरती यायला निघालेली आहे. ज्या वेळेला प्रतिमा शुद्धीवरती यायला निघाली आणि त्याच वेळेला आता इकडे सुमन सांगते की वहिनींना शुद्ध येते, वहिनींना शुद्ध येते. प्रतिमा प्रेक्षकांनो शुद्धीवरती येत असताना मग आता सायली म्हणते प्रतिमा त्या काय झालं, तुम्ही त्या माणसाला ओळखता का. यावरती प्रतिमा सांगते तो माणूस. मग सायली आता आपल्या मोबाईल मधला फोटो दाखवते. मोबाईल मधला फोटो दाखवल्यावरती ती म्हणते हाच तो माणूस आहे, याच माणसाबद्दल तुम्ही बोलताय का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रतिमा हा माणूस. यावरती अर्जुन सांगायला लागतो प्रतिमा त्या हा तोच माणूस आहे, याच्याच मुलीने खून केला होता आणि त्याच्या आरोपामध्ये मधुभाऊंना अडकवलं होतं, तू ओळखतेस का याला. तोपर्यंत इकडे आता सुमन सांगते वहिनींसाठी मी ज्यूस घेऊन येते. मग त्यानंतर प्रतिमा सांगायला लागते तो माणूस आणि ती किंचाळायला लागते. त्यावरती रविराज विचारायला लागतात काय झाले प्रतिमा, तुला त्या माणसांनी याच्या आधी कधी हार्म करण्याचा प्रयत्न केलाय का, तुला इजा करण्याचा प्रयत्न केलाय का प्रतिमा, तुला काही आठवतंय का. प्रतिमा आता फक्त सफोकेट होत आहे आणि तो माणूस इतकंच बोलत आहे. पण त्याच वेळेला आता इकडे लगेचच इकडे रविराज म्हणतात प्रतिमा बोल. ती सांगते ऍक्सिडेंट, अपघात आणि त्यावेळेला रविराज म्हणायला लागतात म्हणजे या अपघाताच्या मागे आता काहीतरी महिपतचा हात आहे का, महिपतचा या अपघाताच्या मागे हात आहे का असं म्हणत ते आता खूपच हायपर होतात आणि ते सांगायला लागतात की जर या अपघाताच्या मागे महिपतचा हात असेल ना त्याला जिवंत गाडून टाकेन, सोडणार नाहीये. आता एक एक करत सत्य समोर आलेत. मालिका छान वळणावरती आहे. येणाऱ्या भागामध्ये काय होणार याची उत्कंठा.